श्रावण महिना म्हणलं की उपवास आलाच आणि उपवासाला केळं हे मस्ट फ्रूट आहे. आपण केळी आवर्जून आणतो, पण कधी कधी ती राहून जातात आणि जास्त पिकली की आपण ती चक्क फेकून देतो. पण आज अशीच जास्त पिकलेली केळी अजिबात वाया जाऊ नये म्हणून मी घेऊन आले आहे एक मस्त आणि सोपी रेसिपी. केळाचे घारगे किंवा आपण त्याची पुरीही करू शकतो. या रेसिपीमध्ये जास्त पिकलेल्या केळांचा अगदी छान उपयोग होतो आणि चव तर अगदी अप्रतिम लागते. आणि हो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही खास टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे तुमचे घारगे किंवा पुरी अगदी परफेक्ट होतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्त पिकलेली केळी फेकण्याआधी ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि संजना स्वादिष्ट किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हे सबस्क्रिप्शन टोटली फ्री आहे, म्हणजे मी अशा छान छान व्हिडिओ टाकल्या की त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. नमस्कार, मी संजना स्वादिष्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत केळाचे घारगे किंवा केळाची पुरी. तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपी स्टार्ट करू. त्यासाठी मी इथे घेतलेली आहे छान पिकलेली केळी. तुम्ही इथे बघू शकता केळांचा कलर किती काळसर झालेला आहे, म्हणजे केळी छान पिकलेली आहेत. आता आपण या सगळ्या केळांचं साल काढून घेऊ. केळी जास्त पिकलेली आहेत, त्यामुळे साल काढताना थोडे साल तुटतायत त्याचे. केळाचे घारगे किंवा केळाची पुरी करताना शक्यतो केळी अशी छान पिकलेली घ्यावीत, म्हणजे त्याचा नॅचरल गोडवा आहे तो त्या पदार्थामध्ये उतरतो. इथे मी 3 केळी घेतलेली आहेत. आता ते आपण व्यवस्थित स्मॅश करू. आपण ही मिक्सरला पण फिरवू शकतो, पण मिक्सरला जर का आपण फिरवली तर त्याचं जास्त पाणी होऊ शकतं आणि त्यात पीठ जास्त बसून मग थोडा त्याचा गोडवा घारग्यांचा कमी होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो अशी हाताने स्मॅश करायची. केळी छान व्यवस्थित स्मॅश झालेली आहेत. आता आपण त्याच्यामध्ये खिसलेला गूळ घालू. इथे मी जेवढा केळाचा गर निघालाय तेवढाच गूळ घेतलाय. तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्तही करू शकता. आता आपण हे छान सगळे एकजीव करून घेऊ. गूळ शक्यतो बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे तो छान एकजीव होतो आणि त्याच्यात गाठी राहत नाहीत. तुम्ही इथं बघू शकता छान गूळ मिक्स झालाय आता केळामध्ये. आपण हे हाताने स्मॅश केल्यामुळे जास्त पातळ न होता घट्टसर बारीक झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये वेलची पूड ॲड करू. इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घेतली आहे. आता हेही व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये लागेल तसं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं. लागेल तसं गव्हाचं पीठ घेऊन हळूहळू मळून घ्यायचं. एकदमही जास्त गव्हाचं पीठ टाकलं तर मग आपल्याला एक्स्ट्रा पाणी ॲड करून ते मळून घ्यावं लागेल आणि मग त्याचा गोडवा थोडा कमी होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो केळाच्या आणि गुळाच्या मिश्रणामध्ये लागेल तसं गव्हाचं पीठ घालून छान आपण मळून घेऊ. यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलंय. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही इथे बघताय पीठ खूप पातळ आहे. आपण ते राहिलेलं पीठही ॲड करू. व्यवस्थित गोळा मळून झाल्यानंतर मी टोटल किती पीठ ॲड केलंय हे सांगेन. राहिलेलं पीठही घालून आपण छान मळून घेऊया. इथे मी टोटल 2 वाटी गव्हाचं पीठ त्यात मिक्स केलंय. व्यवस्थित छान गोळा आता तयार झालाय. गोळा हा जास्त घट्टसरही नसावा किंवा जास्त पातळही नसावा, म्हणजे घारगे किंवा पुरी व्यवस्थित लाटता येते. थोडं तेल लावून गोळा परत एकदा व्यवस्थित मळून घेऊ. पीठ आता तयार आहे. आता आपण त्याला 5 ते 10 मिनिट रेस्ट करायला ठेवून देऊ आणि नंतर घारगे करायला घेऊ. घारगे करण्यासाठी मी इथे एक बटर पेपर घेतलाय, म्हणजे घारगे खाली चिकटत नाहीत आणि व्यवस्थित थापता येतात. जर बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी सुद्धा घेऊ शकता. आता नॉर्मल साईजचा गोळा घेऊन आपण ते व्यवस्थित थापून घेऊ. घारगे करताना नेहमी घारगे जास्त पातळही थापू नये किंवा जास्त जाडही थापू नयेत, म्हणजे ते आतूनही छान तळले जातात. तुम्ही इथे बघताय मी सगळ्या बाजूने व्यवस्थित थापून घेतेय, म्हणजे कुठे जाड किंवा कुठे पातळ असा घारगा होत नाही. त्याला एक मध्ये छान होल पाडू. तुम्ही इथे बघू शकता बटर पेपरवरती घारगा थापल्यामुळे तो छान इझिली निघतो, खाली चिकटत नाही
आणि तुम्ही बघू शकता इथे घारगा मी जास्त पातळ किंवा जास्त जाडही केलेला नाहीये. त्यामुळे घारगे छान गुबगुबीत होतात. आता आपण अशाच प्रकारे राहिलेले घारगे पण करून घेऊयात. तुम्हाला जर का माझी ही व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. म्हणजे तुमच्यासारखेच ते सुद्धा पिकलेली केळी टाकून न देता त्याचे छान घारगे तयार करतील. आता त्याच पिठाची पुरी कशी करायची ते बघूया. त्यासाठी मी मीडियम साईजचा गोळा घेतलाय आणि तो आपण आता सगळ्या बाजूनी पीठ लावून व्यवस्थित लाटून घेऊया. पुरी लाटतानाही पुरी जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायची नाही. जास्त पातळ पुरी लाटली तर ती कडकडीत होते आणि जास्त जाड लाटली तर ती फारशी व्यवस्थित तळली जात नाही. त्यामुळे शक्यतो पुरी सगळ्या बाजूनी व्यवस्थित लाटून घ्यायची. सगळ्या बाजूनी लाटून झाल्यानंतर ग्लास किंवा झाकणाच्या साहाय्याने आपण त्याचे छान गोल आकार करून घेऊ. तुम्हाला पुरीची साईज कशी हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. मला छान छोट्या-छोट्या पुऱ्या करायच्या होत्या त्याच्यामुळे मी इथे ग्लास वापरलेला आहे. तुम्हाला जर का थोड्या मोठ्या करायच्या असतील तर तुम्ही झाकणही वापरू शकता. पुऱ्या आणि घारगे तयार आहेत, तर आता मग आपण ते तळून घेऊ. तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलंय. तेल व्यवस्थित गरम झाले का हे चेक करण्यासाठी आपण थोडासा गोळा तेलामध्ये घालून चेक करायचा. तो गोळा जर का पटकन वरती आला, तर आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेल गरम करण्यासाठी शक्यतो गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा. जास्त तेल कडकडीतही गरम करायचं नाही किंवा जास्त थंडही करायचं नाही. तेल जास्त कडकडीत गरम असेल तर जेव्हा आपण पुरी तळण्यासाठी तेलात सोडतो, तेव्हा ती बाहेरून पटकन करपली जाते आणि आतून कच्ची राहते. त्यामुळे शक्यतो पुरी अशी तेलात टाकल्यावरती ती वरती येईल असं साधारण तेल गरम झालं पाहिजे. हळू तेल वरती सोडून पुरी दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायची. अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही पुऱ्या तळून घेऊ. पुऱ्या तळताना नेहमी एकदम पुऱ्या कधी तेलात सगळ्या सोडायच्या नाही. एक-एक करून पुरी सोडायची आणि त्यावर असं तेल घालून छान ती तळून घ्यायची म्हणजे पुरी छान टम्म फुगते. पुऱ्यांना असा साधारण गोल्डन कलर यायला लागला की पुऱ्या काढून घ्यायच्या. आता आपण घारगे तळून घेऊ. घारगे तळण्यासाठी ही गॅसची फ्लेम मीडियम हवी आणि तेलही मीडियम तापलेलं हवं. म्हणजे घारगे छान तळले जातात आणि आतून कच्चे राहत नाहीत. गॅसची फ्लेम जर हाय असेल तर घारगे आपण तेलात सोडल्याच बाहेरून करपून जातात आणि आतून ते व्यवस्थित शिजले जात नाहीत. घारगे हे थोडेसे जाडसर असतात पुरीपेक्षा, त्याच्यामुळे ह्याला तळायला थोडा वेळ लागतो. पण आपण त्याच पद्धतीने तेल वरती सोडून घारगे छान तळून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता घारगा छान फुगतोय. असा टम्म फुगलेला गुबगुबीत घारगा चहासोबत खूप सुंदर लागतो. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. घारगे ही सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे. म्हणजे ते आतूनही छान शिजले जातात.
तुम्हाला जर काही रेसिपी आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपण त्याला एका जाळीमध्ये काढून घेऊ, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निथळून जातं. अशाच प्रकारे आपण राहिलेले घारगेही तळून घेऊ. आहेत की नाही बनवायला एकदम सोपे आणि झटपट होणारी रेसिपी. हे घारगे आपण चहा, गुळवणी किंवा दुधासोबत खाऊ शकतो. सगळे घारगे तळून रेडी आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी संजना स्वादिष्ट किचन पेजवरती अवेलेबल आहेत. त्यामुळे एकदा नक्की जाऊन व्हिजिट करा आणि संजना स्वादिष्ट किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. उपवासाच्याही झटपट होणाऱ्या रेसिपी संजना स्वादिष्ट किचन पेजवरती अवेलेबल आहेत. त्यामुळे एकदा नक्की व्हिजिट करा. थँक्यू.